क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। खामगावात कौटुंबिक कलहातून पत्नीची हत्या, रेल्वे गेट परिसरातील घटना, आरोपी पतीसह कुटुंब पोलिसांच्या ताब्यात। खामगाव येथील रेल्वे गेट परिसरामध्ये कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर लोखंडी रॉडने जबर वार करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। सविता प्रकाश सोळंके असे मृत महिलेचे नाव आहे। या प्रकरणी शहर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी पती व त्यांच्या कुटुंबाला ताब्यात घेतले आहे। मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे गेट खामगाव परिसरातील रहिवासी रूपा सोळंकी यांचा मुलगा प्रकाश सोळंके याचे त्याच्या पत्नीसोबत वाद होते। या वादाचे पर्यावसान हिंसेत होऊन प्रकाशने पत्नी सविता हिच्यावर लोखंडी रॉडने सपासप वार केले। या गंभीर हल्ल्यात सविता यांचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री रामकृष्ण पवार यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी आरोपी प्रकाश सोळंके आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांना तात्काळ अटक करून पोलीस ठाण्यात आणले। या कठीण प्रसंगी नेहमीप्रमाणे मदतीसाठी रुखमाई फाउंडेशनचे अध्यक्ष व खामगाव रत्न संजय खंडेराव आणि त्यांचे सहकारी रमेश अवचार घटनास्थळी पोहोचले। त्यांनी मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे सामान्य रुग्णालय खामगाव येथे उत्तर तपासणीसाठी पाठवला। या थरारक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास ठाणेदार श्री रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करत आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।